तर मला काय वाटलं माहिती का अन्वित की ती दुबईची गोष्ट नाही, असे मजा काहीतरी. हा पण थोडस आपण मूड मध्ये येऊ दे ना, हळूहळू एक एक गोष्ट सुचतील, काय काय गोष्टी. आता दुबईचं काय बोलतोय माहितीये का बाळा अन्वित ह्या ठिकाणी येऊन खरंच म्हणजे काहीतरी वेगळं मला तुम्हाला दाखवायचं होतं. आता तुम्हाला तिथे बसून मी तुम्हाला सांगू शकलो असतो का, समजा कसलं भारी बुर्ज खलिफा होतं, कसलं भारी ते आम्ही ना त्या मोठीमध्ये आम्ही गेलो, कसलं भारी भारी बिल्डिंग्स होत्या. पण तुम्हाला इमॅजिन झालं असतं का? नसतं झालं. तुम्हाला फोटो दाखवून तुम्हाला कळलं असतं का? तुम्ही आज व्हिडिओ बघता युट्यूबला, तो इकडे म्हणता बुर्ज खलिफा. ज्यावेळेस प्रत्यक्ष डोळ्याने बघितला कसं वाटलं? एकदम भारी असं वाटलं की जे आपलं स्वर्ग असतं का, स्वर्गाच्या टॉपला बघा एक जागा असते, ती जागा सगळे देव राहतात, ती जागा वाटली सगळे देव राहतात. हे फक्त आणि फक्त आपल्याला दुबईमध्ये येऊनच कळते. काय म्हणणं आहे अर्णव तुझं? आपल्याला म्हणजे एवढ्या भारी भारी गोष्टी आहेत आणि त्यांचं कसलं डोकं असेल आणि मित्र. मी सांग पप्पा, त्याच्यामुळे मला असं वाटतं की असं असेल, मग काहीतरी इमॅजिनेशन आहे. मग आधी अख्ख्या एरियावर काय तुम्ही सुनलं, अख्ख्या एरियावर आधी माती वगैरे असेल, एकदम डेझर्ट असेल. मग त्यांच्या मनात काय आलं असेल की ह्याचा त्यांनी ना कुठले तरी ना असे आपण ते दुसऱ्या देशात असतील ना, मग ते फिरायला बाहेर कुठेतरी गेले असतील, त्यांना ती जागा आवडली असेल. मग त्यांना वाटलं असेल की आता आपल्याला एक देश बनवून दाखवायचा, याच्यापेक्षा टॉप लेवलचा. तर मग त्यांनी काय केले असेल आयडिया, तर त्यांनी पहिलं स्वतः केलं. त्यांनी बुक घेतले, त्याच्यात डिझाईन वगैरे बनवलं. मग त्यांना डिझाईनचं कसं सुचलं ते, तर काय तर त्यांनी त्या बुकवर त्यांना आयडिया कशी आली असेल. पण ते ज्या विदेश देशामध्ये गेले तिथे पण गावं घरं होती. मग त्यांना वाटलं काहीतरी अशी दुनिया बनवायची होती, नुसतं आपल्या इलाकावर चालू. तर त्यांनी आयडिया लावली की घर असं असायला पाहिजे, की एकदम अशी मोठी बिल्डिंग असायला पाहिजे. त्याच्या इथं 92 ml अजून 62 ml ची ही असायला पाहिजे, सॉरी MLS म्हणते, मीटरची खिडकी असायला पाहिजे बरं का. मग ती खिडकी लय भारी दिसणार, त्यांचा असा आयडिया होता. पण त्यांनी ती खिडकी तशी नाही केली ना. त्यांचा काय आयडिया होता, तिने तशी नाही केली. माझं काय म्हणणं आहे, बुर्ज खलिफा तर एक बिल्डिंग आहे. बुर्ज खलिफाच्या आधी तिथं माती होती, त्याच्यानंतर त्यांनी छोटी बिल्डिंग बनवली, मग ती तोडली आणि बुर्ज खलिफा तिथं बनवली. अच्छा, सिंपल शॉर्ट मध्ये असं अन्वितचं म्हणणं आहे की बुर्ज खलिफाच्या ठिकाणी पूर्वी पूर्ण माती होती, पूर्णपणे सँड होती आणि त्याच्या जागेवरती त्यांनी एक छोटी बिल्डिंग उभी केली आणि ती पण परत तोडली आणि नंतर ते बुर्ज खलिफा बनवलं. कारण की त्यांच्याकडं लोन घ्यायला पण 1-2 हजार तर असेलच पाहिजे बॅकअप साठी. 1-2 हजार बाथ गोष्ट करतोय तो, किंवा डॉलर्सची गोष्ट करतोय. हा जो सांगतोय त्या गोष्टी एकदम विचार करण्यासारख्या आहेत. कारण की जगात एवढ्या लेवलचं इथं विचार केलेले आहेत, ते आपण कण मात्रही करत नाही. अशा गोष्टी इथं होत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजे आपण कधी छोट्याशा गोष्टीचं मी तुम्हाला सांगतो, आपल्या इंडियामध्ये लोकांचं काय असतं की जर आपण पैसे हारलो त्यांची ही उमेद नसती का आपण जिंकणार आहे वगैरे, त्यांची ही उमेद नसती. त्यांची उमेद असते का आपण हारणारच आहे. समोरचं कुठला पण मोठा बंदा येऊ द्या का छोटा येऊ द्या, त्यांची म्हणणं असतं की आपण हारणारच आहे. विषय काय आहे, आता समजा एक छोटीशी गोष्ट, म्हणजे मला असं वाटलं उदाहरणार्थ की आता आपण या बिल्डिंगमध्ये, आता जे हॉटेलची बिल्डिंग आहे, आम्ही आता 3 स्टार 5 स्टार हॉटेल कोणतं एक्झॅक्ट माहीत नाही आम्हाला, सी काहीतरी नाव आहे, 7 सी हॉटेल आहे. दुबईमधलं मोस्ट फेमस हॉटेल आहे. अगदी बुर्ज खलिफाच्या अगदी जवळ असणारं हे हॉटेल. आणि या हॉटेलमध्ये आम्ही
एक विशेष गोष्ट पाहायला मिळाली मला, या हॉटेलमध्ये स्टेअर्सच नाहीत. इथं पायऱ्यांनी जाता येत नाही. इथे पूर्ण लिफ्ट आहे. ही टोटल ऑलमोस्ट 50 प्लस फ्लोअरची ही बिल्डिंग असेल आणि इथे स्टेप्सच नाही आहेत. इथं यायचं तर फक्त लिफ्टनी यायचं आणि ज्या फ्लोअरला जायचं त्याच फ्लोअरला जायचं. त्यासाठी त्यांनी कार्ड सिस्टीम दिली आहे. म्हणजे फक्त कार्ड दाखवायचं आहे आणि तोच फ्लोअर चालू होणार ज्या फ्लोअरला तुमचा कार्ड लावला आहे. तुमचा रूम आहे. समजा माझं 23 फ्लोअरला रूम आहे, तर त्या 23 फ्लोअरचं कार्ड माझ्याकडे दिलं आहे. ते तिथे स्कॅन करायचं आहे आणि स्कॅन करूनच लिफ्ट चालू होणार आणि त्याच फ्लोअरला लिफ्ट जाऊन थांबणार. मध्ये आधी कुठे थांबणार नाही. विदाउट कार्ड तुम्हाला त्या फ्लोअरला एंट्री नाही. एवढी प्रचंड प्रमाणाची सिक्युरिटी इथं यांनी दिलेली आहे. तर तुम्ही इमॅजिन करू शकता. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, इथं कोणत्याही प्रकारची दुबईमध्ये चोरी होत नाही, कुठल्याही प्रकारचे गुन्हे होत नाही. हे का नाही होत मी सांगतो. कारण की दुबई आहे ना, त्यातले लोक अमीर नव्हते, त्यांना अमीर बनवलं गेलं आहे. तुम्हाला समजते काय, अंडरस्टँड होते. त्यांची जी मिनी होती, त्यांचं काय होतं, ती कचरा डस्टबिनमध्ये टाकायचा. जर आपण इंडियामध्ये कचरा खाली टाकतो, त्याला जे साफसफाई करण्यावाला असतात तेच अर्धे, आपल्या इंडियाचे पैसे तेच अर्ध खातात. मग मला सांगा, त्यांचं घर तर चालू आहे बरं का, पण आपल्या इंडियात कचरा केलं तर चांगलं वाटतं. आणि दुसऱ्या देश, हे देशाचं सांगतो मी कसं, काय बोलतो ते पप्पा आपण, हे देशाचा विषय काय आहे सांगा ना. हे देशाचं काय बोलतो, गुन्हे म्हणजे नाही का, हा, चोरी. ह्या देशातली चोरी का नाही होत मी सांगतो. चोरी किंवा कुठल्या प्रकारचे मर्डर का होत नाही. कारण की इथं सिक्युरिटीचा काहीच विषय नाही. लोक इथे इमानदार आहेत. इथे लोकांचा स्वभाव चांगला आहे. लोकांकडे किती पैसे नका येऊ दे, पण त्या असली धंड काम नाही करणार. तर इथं विषय माझ्या मते अन्वितचं पण बरोबर आहे, एकदम 100% बरोबर आहे. फक्त इथं विषय असा वाटतो मला की इथं प्रत्येक गुन्ह्याला शिक्षा खूप मोठी आहे. हा, जेलमध्ये त्यांना जर समजा एवढीशी जर चुकी केली, त्यांना एवढी चुकी केली समजा एवढीशी, तरी समजा आपला कुणीतरी आपल्यावर नाव टाकलं बरं का, आणि ते खोटं असलं तरी आपल्याला कमीत कमी 4-5 वर्षाची सजा असते की तुम्ही फसलाच काय ह्याच्यात. अजून जर आपण ह्याच्यापेक्षा लय मोठ्या चोरी केल्या, सोनं बिनं लय मोठ्या, तर आपल्या त्या हात कापू शकतात, नाही तर उमरकैद सुद्धा असते. आणि छोटी गोष्ट म्हणजे तुम्ही जर सिग्नल तोडताय, फक्त सिग्नल जरी तोडताय, तुम्ही हलकं सुद्धा गाडी चालवली, 1 लाख धरम्स द्यायला लागते. इंडियाचे 1 कोटी रुपये. येस. तर फक्त सिग्नल, तुम्ही लाल सिग्नल फक्त बत्ती क्रॉस करून पुढं गेला तर 1 लाख दिरम दुबईमध्ये आहे आणि अबुधाबीमध्ये 10 लाख दिरम्स. इतके पैसे इथं मोजावे लागतात फक्त सिग्नल तोडला तर तुम्ही इमॅजिन करू शकता कुठल्या लेवलची सिक्युरिटी सिस्टम इथं आहे. आणि कॅमेराविषयी काय आहे, सिक्युरिटी चौकात कॅमेराचा काय विषय, दर एक मीटरच्या अंतरावर, दर 1 मीटरच्या अंतरावर 1 कॅमेरा आहे. कुठलाच असं रोड नाही 50-50च्या, पण आहे तर आहेच. 1 रोडवर आहे तर आहेच 1 कॅमेरा. या कॅमेरा सिस्टीम एवढी खतरनाक आहे की तुम्ही क्षणात फक्त कचऱ्याचा 1 कागद खाली टाकला तर तुम्ही कॅप्चर होताय आणि त्या दुबईच्या एअरपोर्टवरून तुम्ही जिथून कुठून चेक आउट होणार आहात तिथेच तुम्ही जाणार आहोत. चेकआउट झाल्यानंतर तुम्ही चेकआउट जिथून करताय तुमचं इमिग्रेशन होणार आहे. त्या इमिग्रेशनमध्ये तुम्हाला क्लिअर तुमचा फोटो दाखवणार, इथं तुम्ही कचरा टाकलाय, तुमचा 10,000 बात दंड आहे, तो भरा, त्याशिवाय आम्ही तुम्हाला सोडणार नाही. बात म्हणजे 10,000 दिरहम, सॉरी मी थायलंडला गेलतो आणि आता इकडं पण थायलंडवरून इकडं आलं. सो मी थोडंसं कन्फ्यूज होतो.
आणि तर असं आम्ही गप्पा मारत बसलो होतो जस्ट अन्वित आणि मी. आणि तर माझा आयडिया काय होता, आपल्याला असं ऑडियन्सला शेअर करावी असल्या गोष्टी तुम्ही पण इंडियन नका करत जाऊ. हम्म, कचरा इथं टाकणं, पॉल्युशन, दारू सिगरेट पित असलं काहीच नका करत जाऊ तुम्ही. हे घाण गोष्ट आहे ना, आपल्या इंडियाला मॅच नाही. आपल्या इंडियामध्ये एवढे फक्त रेनोव्हेशनची स्वार्थ, तुमच्या बिझनेसची, तुमच्या कामाची, गोष्टींची विचार करा की तुम्ही आता पुढे भविष्यात जाऊन तुम्ही काय करा. समजा आता तुम्ही 40-50 वर्षाचे आहेत तर तुम्हाला काही करूशी वाटते तर करा ना. कुणी आता तुम्ही 90 वर्ष झाले तरी तुम्ही काय करू शकता. एक काकू आहेत मी सांगतो, ती 94 वर्षात आहेत. त्यांनी रनिंग रेसमध्ये मेडल जिंकले, ते पण किती सांग तुम्हीच इमॅजिन करा. 8 मेडल जिंकलेत रनिंग रेस मध्ये 94 इयर्स या ओल्ड मध्ये. अरे बापरे. जे आपल्या मनात जे असतं ना आपण तेच करून दाखवतो. इमॅजिनेशन आज बिग. ओके, हे मला अन्वितकडून विशेष शिकायला मिळतं, कारण की त्याचं टॅलेंटचा नादच नाही करायचा. त्याचं टॅलेंट म्हणजे खतरनाक आहे आणि त्याचं कुणीच नाद करत नाही. आणि मला अन्वित एक गोष्ट सांग, मी आता आपण 5-6 दिवस इथे आहे. म्हणजे नाही का आपण, मी बघितलं आपल्या ग्रुपमध्ये जवळपास 100 जण आहेत. आपण 100 जणांमध्ये 2-3 लहान मुलं आहेत. ते कोण काय, त्यांचं काय आवाजच नाही. मग त्यांना तू काय संदेश देशील? त्यांनी काय म्हणजे काहीच करत नाही. आणि आपण इथं बडबड 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 करतोय सगळेजण. आणि मला लई ते आवडतं तुला बोलताना हे करून, पण तू ते बाकीच तू काय म्हणशील, सांगशील काय? समजा आपण ना इथं मज्जा करायला आलोय, गप्प बसायला आलोय. जर तुम्ही गप्प बसणार आहोत इंडियात जाऊन बसा ना आपल्या घरी. विषय बरोबर आहे. बरोबर आहे. आणि घरी सुद्धा काच गप्प बसायचं आपण. घरी सुद्धा बसून आता करणार तर काय, मोबाईल बघणार, रील्स असे स्क्रोल करणार. त्यापेक्षा भारी एक्सरसाइज करा, त्यापेक्षा भारी खाली खेळायला जावा, जॉबचं काय बघा, काय ॲडव्हर्टाइजमेंट करा, काय कचरा बिचरा असेल ते उरका. तर गोष्ट जागेवर ठेवा. माझ्या मुलाला दुबईला आणण्याचं कारण हेच होतं की त्याला भरपूर गोष्टी शिकायला मिळतील. अगदी कमी पैसे असताना सुद्धा आम्ही हा प्लॅन केला. म्हणजे आमच्या मनात प्लॅन हा नव्हता की पोरांना घेऊन यायचं. आम्ही फक्त 2 जण येणार होतो, पण मी ठरवलं की न्यायचं तर त्यांना पण न्यायचं, कुठल्याही परिस्थितीमध्ये न्यायचं. का तर त्यांना जग दुनिया दाखवणार कोण, बरोबर आहे का नाही? मग तुम्हाला ते ह्या दोघांचं आता फिक्स झालंय. पप्पा माझे कर्सवालच्या दुकानात काम करतात, म्हणजे पप्पांची स्वतःची दुकान आहे कर्सवाला. मम्मी CA. तर मम्मीचं पप्पांचं झालं, मग पप्पांचा काय विचार होता, आपल्या दोघांचं तर झालंच आहे, तर मुलांचं तर नाही झालं ना. काय मुलं आता मोठी नाही झाली, त्यांना भविष्यासाठी काहीतरी इमॅजिनेशन, काहीतरी सोच असायला पाहिजे. तर मी ठरवलं की बाबा ह्यांना काहीतरी एक विजन द्यावं, म्हणजे आपल्याला यांना कुठंतरी जाऊन आयुष्यात काहीतरी करता येईल. त्यांचं मोटिवेशन होईल आतून, की त्यांना काहीतरी समजल की जग असतं कसं. आपण जर त्यांना दाखवलं नाही तर त्यांना कळणारच नाही. तुम्ही जर फक्त सोनच करत राहिला आणि म्हणला भविष्यात त्यांच्या कामाला येईल, तर माझी थोडी विचारसरणी वेगळी आहे की तुम्ही सोनं नाणं प्रॉपर्टी याच्यापेक्षा त्यांचं नॉलेज वाढवा, जेणेकरून भविष्यात त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्यांना इझी राहील जग आयुष्य जगणं. आता तुम्ही स्वतः सुद्धा करू शकता, कशाला आपल्याला उगाचच करायचं. आपल्याला या वयामध्ये आज जवळपास आपण 40च्या घरात पोचलेलो आहोत आणि जवळपास या वयामध्ये आपल्याला समजते, काही लोक आमच्यामध्ये आहेत आता जे जवळपास 60-65 वर्षाचे आहेत आणि ते आत्ता फर्स्ट टाइम दुबईला येत आहेत आणि हा 7 वर्षाचा आहे. जर त्याला ज्या लोकांना आज आलेत 60-65 वर्ष, त्यांना वाटत असेल की यार किती मोठं आहे हे जग, किती काही गोष्टी आहेत, किती गोष्टी आहेत ज्या आपण इंडियामध्ये करतच नाही, त्या गोष्टीकडे बघतच नाही, फक्त आपण टाइमपासमध्ये वेळ घालवतो. तर
इथं एवढ्या गोष्टी आहेत की तुम्ही खूप काही अचीव करू शकता, खूप काही मिळू शकता. आणि तेच मला ह्या पोरांना दाखवायचं होतं की खूप मोठं जग आहे. तू फक्त तिथलं उरळे कांचन आपल्या पुणे तिथंच अडकून राहू नको, त्याच्या बाहेर हवेत उड आणि उडून काहीतरी मोठं अचीव कर. त्यासाठी मी तुम्हाला इथं आणलंय. हे छोटा प्रयत्न होता. अजून भविष्यात कदाचित तो स्वतः जाईल, स्वतः अचीव करेल, त्या टार्गेट स्वतःमध्ये सेट करेल की बाबा माय पप्पा मला आता मी स्वतः करणार, काहीतरी मोठं करून दाखवणार आणि मी तुम्हाला घेऊन जाणार. माझं ऐका, आता इथला येऊन मला काय शिकायला भेटलं मी सांगतो. मला इथून काय शिकायला भेटलं तर सगळ्यात आधी कुठंच इंडियामध्ये कचरा इथं तिथं फेकायचा नाही. कुणीच सिगरेट पाणी वगैरे सिगरेट दारू वगैरे प्यायचे नाहीत, एक दुसऱ्याला पिऊन द्यायचे नाहीत. अजून कुणीच असले धन कामं नाही करायचे. म्हणजे की समजा की बिझनेसमध्ये कुणाला चुना लावणं, की समजा ही गोष्ट 500 रुपयाची आहे आणि तुम्ही त्यांना देत आहे 900 रुपयाची गोष्ट. 500 रुपयाची गोष्ट 900 मध्ये विकताय. तर तुम्ही असं बिझनेस प्रॉफिट आला का लॉस झालाय? मला सांगतो, लॉस झाला का प्रॉफिट झाला? लॉस. कसं की जर कस्टमरला कळलं की त्याने हे कळलंय असं, मग तिथं लोकच नाही ना बोला हा तर प्राइस वाढवून देतोय. मग जर टायमिंगचा विषय सांगतो, जर आपण समजा फिरायला गेलोय, आम्ही पण आता फिरायला आलोय, तर समजा आपण फिरायला गेलोय इथं बाहेर देशात, बाहेर गावी फिरायला गेलोय, अजून तिथं कसं आपल्या इंडिया 1 मिनिट जर चुकला तर बस निघून जाते. मग ती टॅक्सी करून या 300 दिरहम द्यायला लागते. 1 मिनिट जर चुकला, एक काका होते आमच्या बसमधले, 1 मिनिट चुकला त्यांचा, डायरेक्ट टॅक्सीमध्ये बस लावून निघून गेले. अजून एक टायमिंगचं सांगतो. टायमिंग म्हणजे कसं असतं, आता मी तुम्हाला टायमिंगचं सांगतो बघा. जे समजा आपल्या इंडियात कसे 1 मिनिट जरी झाला, इंडियातले लोक कसे 15 मिनिटं थांबवतात. जर समजा आपण फिरायला गेलोय, आपल्याला लई जागा फिरायच्यात, कमीत कमी एका दिवसात 5 जागा फिरायच्यात आणि ते पण 3-3 तास. कॅल्क्युलेशन करा बरं. 5 जागा फिरायचे, 3-3 तास, झोप पण भारी व्हायला पाहिजे आणि डिनर पण करायचं. तर अख्खा दिवस तर ह्याच्यात जाणारच. मग तुम्ही समजा एक जागेवरच लय वेळ थांबला, टायमिंगची कृपाच नाही केली, जाऊ द्या मरते तर टायमिंगचं काय पडते आपल्याला, जाऊ आपल्याकडे पैसे. असंच करून तुमचे पैसे वाया जातात मित्रांनो, अजून मंडळींनो. हे ऐकून घ्या, हे शब्द माझा तुम्हाला भविष्यात एकदा ऐकायला नाही भेटणार. दुनियातल्या सगळ्यात भारी देशात येऊन तुम्हाला काय शिकायचंय ते शिकून घेऊ शकता. पुढे तुमच्या भविष्यात तुम्हाला काहीच नाही भेटू शकत असलं. माझं एवढंच म्हणणं होतं. विषय काय आहे महत्वाचा? आता रात्रीचे साधारणतः वाजलेत इकडे किती वाजलेत बाळा? एक्झॅक्ट इथे नाही दिसणार. दिसल? नाही दिसणार. आता तुम्ही